आज आपण ईमेल ओपन कसा करायचा ते शिकू। तर सर्वप्रथम गुगल क्रोम हे आपले ब्राउझर आहे, याच्यावर मी डबल क्लिक केले। डबल क्लिक केल्यानंतर गुगल क्रोम ओपन होईल आणि त्याच्यामध्ये माझा असलेला म्हणजे तयार असलेला ईमेल आय डी मी टाकेल। हे मॅक्झिमाइज बटन आहे, मिनिमाइज आणि क्लोज बटन। तर जनरली आपण मॅक्झिमाइज बटनवर क्लिक करत आहे की जेणे ही विंडो मोठी होईल। त्यानंतर इथं मी वेबसाईटचा पत्ता टाकत आहे gmail.com। माझं जीमेलवर अकाउंट आहे म्हणून मी gmail.com टाकलं। gmail.com टाकल्यानंतर एंटर युअर ईमेल आय डी असं विचारलं त्यांनी। तर इथं माझा तयार असलेला मेल आय डी टाकला मी, mprashant UKD हा माझा मेल आय डी आहे। आणि नेक्स्ट म्हटल्यानंतर लगेचच तो पासवर्ड विचारेल, तर इथं तुमचा असलेला पासवर्ड टाकून द्या आणि त्यानंतर साइन इनवर क्लिक करावे। साइन इनवर क्लिक केल्यानंतर आपले अकाउंट ओपन होईल। अकाउंट ओपन झाल्यानंतर आपल्याला जर मेल पाठवायचा असेल तर कंपोजवर क्लिक करता येईल आणि आलेले मेल बघायचे असतील तर इनबॉक्समध्ये जे कुठले मेल आहेत जे तुम्ही रीड केलेले आहेत ते तुम्हाला फेंट कलरमध्ये दिसतील आणि जे डार्क कलरमध्ये आहेत ते रीड केलेले नाही असा त्याचा अर्थ आहे। आता शॉपक्लूप्स करून आलेला मेल बघायचा असेल तर जस्ट मी त्याच्यावर क्लिक केलं तर हा मला आलेला मेल आहे आणि मला मेल पाठवायचा असेल तर कंपोजवर क्लिक करा। कंपोजवर क्लिक केल्यानंतर टूच्या समोर मेल आय डी, सपोज एक मी प्रयाग UKD@gmail.com याला मेल पाठवत आहे। तर तो मेल आय डी सब्जेक्टच्या तिथं तुम्हाला काय सब्जेक्ट पाहिजे, हाय वगैरे असं तुम्हाला लिहिता येईल आणि इकडे मग तुमचा मेल येऊन जाईल, ज्याला की आपण मॅटर किंवा मराठीमध्ये मायना वगैरे म्हणतो ते। आणि त्यानंतर सेंडवर क्लिक केलं, हे जस्ट आपण काहीतरी लिहिलं, सेंडवर क्लिक केलं की सरळ सरळ मेल तुमचा सेंड होईल। मेल जेव्हा व्यवस्थित सेंड होतो तेव्हा युअर मॅसेज हॅज बीन सेंड असा मेसेज येईल। त्याचा अर्थ असा झाला की आपला मेल सेंड झाला। अशा प्रकारे आपण आलेले मेल इनबॉक्समधून चेक करू शकतो आणि मेल पाठवायचा असेल तर कंपोजवर आपल्याला क्लिक करता येईल।